सो मित्रांनो, इंजिनियर्स प्ले ग्राउंडच्या आजच्या या आपल्या एपिसोड नंबर 7 मध्ये सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहिती इथे गेम तर आहे पण नेम पण होणार आहे. सो आज आपल्याकडे आजच्या ह्या 7व्या एपिसोड साठी 2 स्पेशल गेस्ट आपण बोलवलेले आहे. सो मी सरांना इन्व्हाइट करतो. पहिल्यांदा प्रोफेसर मनोज सोनवणे सर प्लीज. सरांना तुम्ही आपल्या ॲपवर पर्पल हॅट ॲपवर ग्राफिक्स आणि पीपीएसच्या कोर्समध्ये बघितलं असेल बघा. सरांचा सेकंड एपिसोड आहे ग्राफिक्स नंतर. सो सरांचं पुन्हा एकदा सेकंड टाइम स्वागत. पण मित्रांनो, यावेळी पूर्ण वेगळं असणार आहे. सरांना ऑलरेडी माहिती होतं, ते आता नाहीये, हे लक्षात ठेवा. ओके, सो प्रोफेसर हिरालाल पवार सरांना तुम्ही सिव्हिल डिपार्टमेंटचे प्रोफेसर आहेत सर. सरांना तुम्ही आपल्या सॉम मॉस या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आपल्या पर्पल हॅट ॲपवर बघितलं असेल. यस, सो दोघांचंही स्वागत करूया. खूप सारी मजा येणार आहे, तुम्हालाही भारी वाटेल. इथे आपण खेळ पण खेळणार आणि आपले सब्जेक्ट पण क्लिअर करणार आहोत. सो मित्रांनो, सुरुवात करूया. हा पहिला आपली सेगमेंट होती. आता वळूया आपल्या सेकंड सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे द गेम. सो सुरू करूया. सो सेकंड सेगमेंट मध्ये आपलं स्वागत आहे द गेम मध्ये. सो आजचे पाहुणे आहे आपल्याकडे मनोज सोनवणे सर या, आणि सेकंड गेस्ट आहे आपले हिरालाल पवार सर. ओके, सो गेम या सेगमेंट मध्ये स्वागत आहे तुमचं ऑडियन्स. आणि या गेम मध्ये आता थोडंसं अतरंगी होणार आहे, कारण दोघांकडे शूट चालू असणार आहे. आणि काय असणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यातच सांगतो की सर, ऍक्च्युली गेम असा आहे आपला, फेस रिव्हील, गेस दी फेस असं टायटल असणार आहे. ऍक्च्युली आम्ही तुम्हाला काही हिरो हिरोईन्स पॉलिटिशियन्स यांचे चेहरे दाखवू, पण ते हाफ झाकलेले असतील, ते तुम्हाला गेस करायचे ऍक्च्युली. ठीक आहे, सो आता आपला गेम स्टार्ट होणार आहे, गेस दी फेस. सो फर्स्ट फेस सर करा गेस. कोण आहे? हिंट आहे आणि फेस गेस करायचा तुम्हाला कोणाचा आहे. आम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला काय वाटतं सर, कोण आहे? काय क्रिकेटर, हिरो, कोणी पण आहे, काहीच नाही. फक्त आम्ही तुम्हाला गेस देऊ शकतो. समजा तुम्हाला नाहीच येत असेल दोघांना, तर आम्ही तुम्हाला हिंट देऊ, त्यानंतर तुम्ही गेस करू शकता. सर येत आहे? नाही सर, येत आहे काय? ठीक आहे सर, हिंट अशी A+A+A अशी हिंट आहे. आता एक अजून हिंट आहे, A+A+A इन मूवीज, ओल्ड मूवीज. नाही सर, ते ऍक्च्युली ए पासूनच नाव आहे तिचं मूवीचं. फुल तुम्हाला अजून एक हिंट देऊन देतो. आणि ती अक्षर ए पासून आहे. अमर अकबर अँथनी. ये हुई बात. पण सर, हिरो कोण आहे? हिरो विनोद खन्ना. काय वाटतं जितेश? नाही, ये थोडा अवघड हो गया. ठीक आहे, चलो फर्स्ट मॅच टाय. चला, एक पॉइंट. विनोद खन्ना. सर काय वाटतं? करेक्ट ना? करेक्ट. चलो सर, दोघांना एक पॉइंट देऊया, कारण मूवीचं नाव यांनी गेस केलंय ऍक्च्युली आणि हिरो यांनी गेस केलाय. सो एक पॉइंट आपण देऊन टाकूया. ऍक्च्युली द्यायचं नव्हतं आम्हाला, पण द्यावा लागेल. सर, नेक्स्ट फेस प्लीज. येस, सेकंड फेस. अरे करेक्ट. सेकंड पॉइंट. सर घ्या, दाखवून द्या, रिव्हील करून टाका. धर्मेंद्र. ओके, थर्ड फेस. येस, थर्ड फेस प्लीज. सर आता डिफिकल्ट थोडंसं. सर, काहीतरी हिंट देत असेल तुम्हाला, काहीतरी पूर्ण डिस्प्लेवर एखादी हिंट चालू आहे, तुम्ही बघू शकता. हिरो नाहीये, हे हिरो नाहीये, मूवीचा नाहीये सीन. येस, करेक्ट. हे आहेत आपले पीएम मोदी. ओ, खतरनाक. सेकंड पॉइंट. 2 पॉइंट झाले. हा, बरोबर. चलो, मोदीजी. काय झालं पाहिजे? झेंडा. हिंट होती. येस. नेक्स्ट सर, नेक्स्ट फेस प्लीज. येस सर, नेक्स्ट फेस. मधुबाला आहे का? सर आहे, हिंट आहे. सर करा, विचार करा सर, विचार करा सर, फास्ट. एक मिनिट सर, ओके. अनारकली डिस्को चली. सर कम ऑन. नाव येत नाही. सर आहे सर, फास्ट. नाही. एक चान्स गेलाय सर. काय वाटतं? सरांनी तर होपच सोडली. सर अजून आहे तुमच्याकडे 2 चान्स आहे. घ्या, गेस करा सर. गेस करा सर, काहीतरी
हाय फाय. सर अनारकली. सर काहीतरी XYZ गेस करा. लागला तुक्काचा. मधुबाला केला होता. सर हिंट देत आहे बाबा. सर हिंट देत आहे. खतरनाक. येस हा? करायचं रिव्हील करायचं येस. करायचं रिव्हील सर करायचं रिव्हील लास्ट. चलो कर दे रिव्हील. मधुबाला. सर बोलले होते. शुअर नव्हते सर. पॉइंट आहे. हा मधुबाला बोललो मी. आहे का विचारलं सर तुम्ही. ते दिसल्यावर कळेल ना ते. चलो काय करायचं पॉइंट द्यायचा. मग point द्यावा लागेल. चलो 3 पॉइंट. चला सरांचे 3. आता सर थांबा. याच्यानंतर गेम थोडासा अजून अवघड होणार आहे. आता ऍक्च्युअली तुमच्याकडे 10 सेकंद असतील. 10 सेकंदामध्ये तुम्हाला फेस गेस करायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा राऊंड असा आहे. टायमर ऑन जितेश. हा, time. ओके सर 10 सेकंड हा दोघांकडे. जो 10 सेकंदामध्ये पुढचा राऊंड गेस करेल म्हणजे यांच्या नंतरचे पुढचे राऊंड So, त्याचा फर्स्ट पॉइंट. ओके हीट बढ़ रही है, गर्मी बढ़ रही है थोडीशी. अरे आपण उगाच टाइम वेस्ट केला. मी बोललो होतो मधुबाला. चलो सरांना देऊन टाकूया आम्ही. चलो चल. नेक्स्ट फेस. ओके सर सांगा. हिंट पण आहे. टायमर चालू आहे का सर. अरे डन. सरांकडे पॉइंट आहे. होय अमरेश्वरी. होय बाय. सर किती सेकंड कुठून आले होते का. ओके डन. ओके सर नेक्स्ट फेस प्लीज. 3 है हिंड भारी ठेव. सर. चलो अभी ये थोड़ा डेंजर है सर. टाइमर ऑन है शेली. करू का स्टार्ट सर. सर ऑन है टाइमर. स्टार्ट. ओल्ड हिरोईन. सर 10 सेकंड ओनली. सर किती टाइमर. 6 7 8 9. ओके सर नाही आलं. ठीक आहे नेक्स्ट सर फेस रिव्हील करून टाका. लीना. ये जितेश का काम था ये पूरा. लीना चांदवरकर. हा सर लीना चांदवरकर. ओके नेक्स्ट सर. लास्ट नेक्स्ट फोटो. ओके अमिताभ बच्चन. सर सरांचा पॉइंट आहे. किती जितेश. किती पॉइंट. 4-3. डन. सो क्लिअर विनर आहे या गेमचे मनोज सोनवणे सर. लास्ट विनर भेटला आपल्याला. फक्त 1 सेकंडच्या मार्जिनने विन झाले सर. सर कॉंग्रॅट्स. थँक्यू. हा सर विन झाले सर. सरांना काहीतरी भेटलं पाहिजे ना आपल्याकडे. सो काय मग जितेश परत ट्रॉफीज आहे का काहीतरी वेगळं आहे. काय वाटतं काय दिलं पाहिजे. 7 करोड. 7 करोड. याला हिंटची गरज होती. याला हिंटची गरज नाहीये सर. तेच म्हटलं तुम्हाला. ही स्टाईल काफी. जितेश आपलं ट्रॉफी अँड गिफ्ट सेरेमनी झाली पाहिजे. चलो सरांनी करेक्ट गेस केले म्हणून सरांना परत एक ट्रॉफी. सर 2 ट्रॉफी घरी घेऊन गेले तुम्ही. अँड गिफ्ट हॅम्पर सुद्धा. आणि सरांना पण परत गिफ्ट हॅम्पर. सरांनी पण 3 गेस केले तर सरांना पण गिफ्ट हॅम्पर. ही ट्रॉफी सरांना द्या तुम्ही. अरे सर माझ्याकडे आहे ऑलरेडी. नाही सर 2 ट्रॉफी सरांसाठी. चलो ओके सर गिफ्ट हॅम्पर. ओके 3 क्वेश्चन 4 क्वेश्चन डन. सो आपण आपल्या आता नेक्स्ट सेगमेंट कडे जाऊया. नेक्स्ट सेगमेंटचं नाव आहे शॉर्ट्स पे सवाल. फर्स्ट इयरला जो प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग PPS आहे फर्स्ट इयरचा सब्जेक्ट. त्याच्यासाठी मनोज सोनवणे सर आपल्याला आज क्वेश्चन्स आन्सर करतील. आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटसाठी जो सॉम आहे सॉलिड मेकॅनिक्स किंवा त्याला SM म्हणतो आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. सो तो सॉम साठी पवार सर आपल्याला आज क्वेश्चन आन्सर साठी आहेत. ओके सो सुरू करूया मित्रांनो. ओके सर चालू करायचा गेम आपला. ओके रेडी सर. शॉर्ट पे सवाल. जितेश सेटअप प्लीज. सेटअप जल्दी. सर तुमच्या आरोग्याची काळजी घेतली आज. खूप आरोग्याची काळजी घेतली सर आम्ही. आता कोणतं शॉर्ट्स काय कसं आहे. ओके सर आम्ही तुम्हाला एक क्वेश्चन विचारू आणि ते एक क्वेश्चनचे आन्सर देता तुम्हाला तो एक शॉर्ट short पूर्ण घ्यायचा आहे. ठीक आहे. ओके. एक पूर्ण शॉर्ट घ्यायचा. कोणता पण घेऊ शकता तुम्ही. फर्स्ट कुठून पण चालू करू शकता. ती तुमची इच्छा. येस ठीक आहे. हा सो याच्यामध्ये आपण थोडं करेक्शन करूया. मनोज सर आपल्याला PPSच्या बाबतीतच गायडन्स करणार आहे आणि पवार सर आपल्याला सॉम म्हणजे सॉलिड मेकॅनिकल साठी आणि मॉस मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मॉस जो आहे तो सिव्हिल साठी. या दोघांचं कंबाईन सब्जेक्ट आहे तो. सो दोन्ही सब्जेक्ट साठी सर गायडन्स करतील.
ओके. ओके सर, रेडी करायचं स्टार्ट? Yes, ready. ओके, सो आपण आपली नेक्स्ट सेगमेंट कडे जाणार आहे आता. नेक्स्ट सेगमेंटचं नाव ऐकलंच असेल तुम्ही, शॉर्ट स्पेस सवाल. सो फर्स्ट क्वेश्चन आहे सर मनोज सरांसाठी. 2 ते 3 दिवसामध्ये स्कोरिंग स्ट्रॅटेजी सांगा इन पीपीएस. पीपीएस मध्ये Shots घेऊन घे. दिवसांमध्ये जर तुम्हाला स्कोर करायचा एक शॉट घ्या आणि सांगा. तर काही महत्वाचे युनिट्स आहेत. पूर्ण सर, पूर्ण शॉट घ्यायचा आहे. सर मिरची मास्टर आहे, सरांना शॉर्ट काय नॉर्मल आहे. सर, कसं वाटलं? नाही नाही. ओके. पाणीपुरीचं तिखट पाणी होतं, ओके जरा ठीक आहे. जास्तच तिखट होतं. ओके सर, सांगा आता. 2 ते 3 दिवसाचा पीपीएस क्लिअर करायचा असेल तर खूपच इझी आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला फोकस द्यायचा आहे तुमच्या 2-3 महत्वाच्या टॉपिक्सवर. तर सगळ्यात पहिला टॉपिक आहे डेटा टाइप्स, ज्याच्यामध्ये डिक्शनरी झालं, लिस्ट झालं, आणि सगळ्यात महत्वाचं टॉप ऑफ दी डेटा टाइप्स आहे तो स्ट्रिंग. स्ट्रिंगवर खूप सारे प्रश्न विचारले जातात. सो डिक्शनरी, लिस्ट आणि स्ट्रिंग हे डेटा टाइप्स तुम्हाला माहितीच पाहिजे. त्याच्यामधल्या ज्या मेथड्स आहेत, कोणत्या कोणत्या इनबिल्ट मेथड्स आहेत, त्या मेथड्स तुम्हाला आल्या पाहिजेत. त्याची प्रॅक्टिस तुम्ही करायची. सिंपल प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करून बघायचे. त्याच्यानंतर तुम्हाला फोकस करायचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग या टॉपिकवर. या टॉपिक मध्ये जेव्हा तुम्ही बघणार तर सगळ्यात महत्वाचा खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे 4 पिलर्स जे आहेत, पॉलिमॉर्फिझम, ऍब्स्ट्रॅक्शन अँड सो ऑन, राईट. ते 4 पिलर्स जे आहेत ते तुम्ही रटून घ्यायचे आहेत. ते हमखास विचारलेच जातात, राईट. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, डेटा टाइप्स, आणि त्याच्यानंतर येतं फाईल हँडलिंग. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रोग्राम लिहितात तो प्रोग्रामिंग थ्रू फोल्डर कसं बनवायचं, त्या फोल्डरमध्ये फाईल कशी क्रिएट करायची, त्या फाईलमध्ये कसं लिहायचं, ती फाईल रीड कशी करायची. ते हे सगळे महत्वाचे टाइप्स आहेत. आय मीन हे सगळे महत्वाचे तुमचे टॉपिक्स आहेत, नॉट टाइप्स, हे टॉपिक्स आहेत. हे टॉपिक्स तुम्ही केले तर हमखास 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही आरामात करू शकता. आणि तुमची स्कोरिंग तर चान्सेस नाही आहेत, बिकॉज हा माझा अप्रोच जो मी तुम्हाला सांगितला तो पासिंगसाठी आहे. आणि तुम्हाला जर स्कोरिंग करायचं आहे मित्रांनो, तर स्कोरिंगसाठी शॉर्टकट नाही आहे. स्कोरिंगसाठी तुम्हाला मिनिमम 2 आठवडे तरी तुमचा वेळ द्यावा लागेल. पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे टॉपिक्स तुम्हाला करावेच लागतील. सो हे जे 2-3 दिवसाचं मी सांगितलंय हे पासिंगसाठी होतं. ओके, सेम क्वेश्चन सर पवार सरांसाठी आहे. 2 ते 3 दिवसामध्ये स्कोरिंगची स्ट्रॅटेजी सांगा इन सॉमवॉस. शॉर्ट्स घेऊन. शॉर्ट्स सर पूर्ण. ओहो. ओहो ओहो सर, कसा वाटला शॉर्ट? रिअल शॉर्ट नाही ना, खूपच ओके. तिखट असं पाणीपुरीचं सगळ्यात तिखट लेवलचं पाणी होतं. ओके. आणि कदाचित हा एपिसोड बघणाऱ्यालाही तो कोइन्सिडेंट असेल की सॉन्ग मध्ये काय तिखट आहे आपल्याला. येस. ओके सर, शॉर्ट मध्ये सांगा 2 ते 3 दिवसामध्ये स्कोरिंग स्ट्रॅटेजी इन सॉन्ग. तर मी मेकॅनिकल आणि सिव्हिल या दोघही ब्रांचला कंबाईनली हे सांगत आहे. तर युनिट वाईज जर आपण ठरवलं तर सगळ्यात महत्वाचं 2 ते 3 दिवसाची जी स्ट्रॅटेजी आहे, तर ती तुम्ही अशी जर म्हणाल की रेग्युलरली मी 2 तास अभ्यास करतोय आणि मग होईल का, तर इम्पॉसिबल आहे. कारण हा न्यूमेरिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये फॉर्म्युलेज, कन्सेप्च्युअल, तुमचं पूर्ण न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याची तुमची पद्धत, या सगळ्या गोष्टी तिथे लागतात. देन इट विल बी ओके. मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, 2-3 दिवसामध्ये तुम्हाला युनिट 1 मध्ये सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल, स्ट्रेसेस आणि स्ट्रेन याच्या कन्सेप्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं इलास्टिक कॉन्स्टंट. यस, इलास्टिक कॉन्स्टंट वर 100% न्यूमेरिकल येतात. मग ते इलास्टिक कॉन्स्टंटचे जे 4 मेन पॅरामीटर्स आहेत त्यावरचे फॉर्म्युले आणि ते न्यूमेरिकल तुम्हाला करणं गरजेचं आहे. यस. त्यानंतर आपण सेकंड युनिट कडे जाऊया. डायरेक्टली मी सेकंड युनिट कडे काय आलो, कारण आपल्याला 2 ते 3 दिवसात कम्प्लीट करायचं आहे, म्हणून मी होल सिलेबस सांगू शकत नाही. सेकंड युनिट मध्ये तुम्हाला एसएफडी आणि बीएमडी असते. तर सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर बीम यावर येणारे पॉइंट लोड आणि युडीएलच्या एसएफडी बीएमडी तुम्हाला ह्या आल्याच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं ते तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ऍज पर द स्ट्रॅटेजी जी आपण कोर्समध्ये शिकवलेली आहे. त्यानंतर तुम्ही युनिट 3 कडे गेला तर तुम्हाला तिथे शिअर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस हे कॅल्क्युलेट करायला येतं बीम सेक्शनचं, करेक्ट. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो टी सेक्शन आहे, यस, आणि आय सेक्शन आहे, या 2च सेक्शनला तुम्हाला स्टडी करायचं आहे 2 ते 3 दिवसाच्या स्ट्रॅटेजीसाठी. मग त्याचा बेंडिंग स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस. मग आता नेक्स्ट जाऊया आपण युनिट नंबर 4 कडे. मग युनिट नंबर 4 म्हणजे जो तुमचा टॉर्शनचा टॉपिक आहे,
तर यामध्ये आता सिव्हिल आणि मेकॅनिकल असे दोन पॅरामीटर्स थोडे वेगळे होतात. आता सिव्हिलचा जो पॅरामीटर आहे तो मेकॅनिकलला पण आहे, पण मेकॅनिकलचा एक पॅरामीटर सिव्हिलला नाहीये. मग टॉर्शन मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे, शाफ्टचं डायमीटर आणि त्यावरचे जे टॉर्शनल स्ट्रेसेस हे दोघांनाही कंबाईन असेल ते तुम्हाला फिक्स करायचेच आहेत. आणि त्याच्यासोबत मेकॅनिकलला काय करायचं आहे, जे प्रिन्सिपल स्ट्रेसेसची जी थेरी आहे, स्ट्रेन एनर्जी थेरी असेल, प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी असेल, ती ऍडिशनली करायची आहे. आणि 100% क्वेश्चन ऑर जरी असला तरी तो कंपल्सरी क्वेश्चन हा मेकॅनिकलला येतोच. सो त्यांनी त्याला फोकस करायचा आहे. आता जाऊया आपण लास्ट युनिटकडे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस ऑन कॉलम सेक्शन आणि स्ट्रेसेस ऍट एव्हरी कॉर्नर, जो मेकॅनिकल आणि सिव्हिलला येतो म्हणजे येतो, आणि मेकॅनिकलला ऍडिशनल टॉर्शनल बेंडिंग स्ट्रेसेस असतात ते त्यांना करायचे आहेत. या जर पॉइंट्सला तुम्ही फोकस केलं, आणि मी पुन्हा एकदा रिमाइंड करून देतो की सर आम्ही 2-3 दिवसाच्या फक्त 2-2 तासाच्या स्टडीमध्ये करू शकतो का? नो. त्या 3 दिवस तुम्हाला पूर्णतः त्या सब्जेक्टला झुकून द्यायचं आहे. देन तुम्ही या सब्जेक्टमध्ये 2-3 दिवसात पासिंगची एक स्ट्रॅटेजी क्रॉस करू शकता. परंतु टॉपर विद्यार्थ्यांना मी सांगेल तुम्हाला बिफोर 1 मंथ प्रॅक्टिस करावी लागेल, देन मग तुम्ही ते क्रॉस करू शकता. ओके, मनोज सोनवणे सर, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. टॉप 5 व्हेरी IMP क्वेश्चन्स और व्हेरी IMP टॉपिक्स फॉर पासिंग इन PPS. ओके, सर शॉर्ट, सर शॉर्ट पूर्ण घ्या. नाही, पूर्ण घ्यायला पाहिजे सर पूर्ण घ्या. सर एक सर हाफ तरी, सर हाफ तरी. मला उद्या पुण्याला जायचंय. हा, माझी पोटात गडबड झाली. सर हाफ सर अजून एक कोट तरी घ्यायला पाहिजे. ओके, सही टेस्ट करून बघ तुम्ही. यस. काय बनवलं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तिखट आणले तर. नाही कडू पण आहे. सर सांगा चला. टॉप 5 क्वेश्चन सर इन फास्ट. टॉप 5 क्वेश्चन्स, व्हेरी IMP क्वेश्चन्स. व्हेरी IMP क्वेश्चन PPS सर. PPS मध्ये क्वेश्चन्सच्या ऐवजी मी जर टॉपिक सांगितले तर चालेल. बेटर होईल असं Yeah. मला वाटतं. सो 5 युनिट आहेत. 5 युनिट मध्ये तुमचे मेन टॉपिक जे आहेत, सो एका युनिट मध्ये मल्टिपल टॉपिक्स आहे मित्रांनो. तर मी मेन टॉपिक्स तुम्हाला सांगतोय. तर सगळ्यात पहिलं जे युनिट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे मेथड्स. सो त्याच्यामध्ये टॉप डाऊन डिझाईन जे आहे ते नेमकाच विचारलं जातं, खूप वेळा विचारलं जातं. आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण अनालिसिस केलेलं आहे. त्याच्यात पण तुम्ही बघितलं असेल की जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये प्रश्न विचारला जातो पायथॉन मध्ये, तर तो कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, तर त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. तर टॉप डाऊन अप्रोच जो आहे त्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला येत आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोग्रामिंग पॅराडाईम्स आहेत, जसं मोनोलिथिक प्रोग्रामिंग, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो हे जे पॅराडाईम्स आहे प्रोग्रामिंगचे त्याच्यावर पण खूप वेळा प्रश्न विचारला गेला. तर युनिट नंबर 1चा जर विचार केला तर हे 2 प्रश्न महत्वाचे आहेत, राईट. टॉप डाऊन अप्रोच वाईल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि प्रोग्रामिंग पॅराडाईम. सेकंड युनिट जो आहे तो आहे आपला ऍडव्हान्स डेटा टाइप्स अँड डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट. त्याच्यामध्ये डेटा टाइप्स मध्ये लिस्ट, डिक्शनरी आणि टपल हे 3 डेटा टाइप्स महत्वाचे आहेत. आणि त्याच्यामध्ये डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट म्हणजेच इफ एल्स स्टेटमेंट आणि नेस्टेड इफ, राईट. ह्याच्यावर तुम्हाला प्रोग्राम लिहायला येणार, राईट, 100%. सो तुम्हाला इफ एल्सचा वापर करता यायला पाहिजे. नेस्टेड इफ जर तुम्हाला वापरायचं आहे ते वापरता यायला पाहिजे. फॉर लूप तुम्हाला कोड करून लिहिता यायला पाहिजे, राईट. सो हे आहे सेकंड युनिटचं. सो इफ एल्स, नेस्टेड इफ आणि फॉर लूप, राईट. आणि त्याच्यानंतर तुमचे 3 डेटा टाइप्स, लिस्ट, डिक्शनरी आणि टपल, राईट. दिस इज फॉर द सेकंड युनिट. थर्ड युनिट आहे तुमचं फंक्शन अँड स्ट्रिंग. सो फंक्शन डिफाईन करताना कसं डिफाईन करतात त्याचा जो सिंटॅक्स आहे, डेफ कीवर्ड वापरतो आणि मग आपण फंक्शनचं नाव लिहितो, मग कोलन देतो, राईट. सो तुम्हाला एक स्वतःचं फंक्शन लिहिता यायला पाहिजे. फंक्शन मध्ये एक रिटर्न कीवर्ड असतो जो प्रत्येक फंक्शन तुम्हाला काहीतरी रिटर्न करतो. तर बऱ्याच वेळा मुलं रिटर्न लिहायचं राहून जातं. सो ह्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच युनिटमध्ये स्ट्रिंग, जे सगळ्यात टॉप म्हणजे पूर्ण PPSचा सिलेबस घेतला तर स्ट्रिंगला सगळ्यात हायेस्ट वेटेज आहे. तो स्ट्रिंग मध्ये तुम्हाला स्ट्रिंगचे वेगवेगळे ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स तुम्हाला रटून घ्यायच्या आहे, मी तर असंच म्हणेन, राईट. आणि फक्त रटून नका तर तुम्ही थोडा कोड पण लिहून बघा ज्युपिटर नोटबुकवर, जेणेकरून तुम्हाला
कळेल की तुम्ही लिहिताना कुठे मिस्टेक करत आहात, राईट. त्याच्यानंतर आहे आपलं 4th युनिट विच इज फाईल हँडलिंग अँड डिक्शनरीज. सो फाईल हँडलिंग मध्ये जसं मी याच्या आधी सांगितलं की महत्वाच्या टॉपिक्स मध्ये जर तुम्हाला पास व्हायचं आहे तर फाईल हँडलिंग हा एक मेजर टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फाईल लिहिणं म्हणजे राईट करणं, त्याच्यानंतर ती फाईल रीड करणं, एखाद्या फोल्डरमध्ये किती फोल्डर्स आहेत ते बघणं, म्हणजे लिस्ट DIR फंक्शन आहे, रीड लाईन्स फंक्शन आहे. हे जे फाईल हँडलिंगचे फंक्शन्स आहेत एवढे केले तरी पुष्कळ आहे, जास्त काही आहे नाही फाईल हँडलिंग अँड डिक्शनरीज मध्ये. आणि लास्ट आहे बट नॉट द लिस्ट, खूपच महत्वाचं आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आणि त्याच्यात पण मी तुम्हाला सांगितलंय की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे जे 4 पिलर्स आहेत त्याच्याबद्दल पूर्ण नॉलेज असणं खूपच महत्वाचं आहे. आणि त्यासोबतच क्लास तुम्हाला बनवता यायला पाहिजे, स्वतःचा एक क्लास बनवता यायला पाहिजे. सो वन्स अगेन थोडे समरीमध्ये मी सांगतोय तुम्हाला. टॉप डाऊन अप्रोच, नंतर तुमचे प्रॉब्लेम्सचे पॅराडाईम्स, प्रोग्रामिंगचे पॅराडाईम्स, नंतर डेटा टाइप्स, लिस्ट, डिक्शनरी अँड टपल, इफ एल्स, देन नेस्टेड इफ अँड फॉर लूप, त्याच्यानंतर स्ट्रिंग, त्याच्या मेथड्स, फाईल हँडलिंगच्या मेथड्स आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. हे महत्वाचे आहेत. 5 युनिटमध्ये तुम्हाला 1-2 मी मल्टिपल सांगितले बिकॉज रिस्क घेऊ नका. हे जेवढे सांगितले ते महत्वाचेच आहेत. एखादा दुसरा जास्त झाला असेल, 5 पेक्षा 6 सांगितले असतील मी किंवा 7 सांगितले असतील, त्याच्यापेक्षा जास्त काही मी सांगितलेले नाहीये आय गेस. सो एवढं करा दॅट, बिकॉज याला तुम्ही सगळ्यात मोठा किंवा पहिला प्रेफरन्स द्या. जेवढे काही टॉपिक्स मी आता सांगितले हे सगळ्यात पहिले करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या टॉपिक्सवर फोकस करू शकता. ओके सर. ओके सर, पवार सरांसाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे सेम. टॉप 5 व्हेरी IMP क्वेश्चन्स अँड व्हेरी IMP टॉपिक्स फॉर पासिंग इन SOM अँड MOS. ओके. घ्या सर शॉर्ट. सर शॉर्ट. तुम्हाला पुण्याला नाही जायचं. आणि ऍक्च्युली हे सर घ्या. सरांना सांगा हे शॉर्ट जो घेणार आहे सर. त्याला परत सर, special gift आहे. येणार आहे म्हणून. सर स्पेशल गिफ्ट आहे सर, घ्या एक शॉर्ट. चला. येस सर. फिनिश केलंय शॉर्ट. ओके सर, सांगा आन्सर सांगा. येस. ओके. आता ऍक्च्युली 5 इम्पॉर्टंट टॉपिक्स जे व्हेरी इम्पॉर्टंट असतील, मे बी त्याला टॉपिक्स म्हणा क्वेश्चन म्हणा. येस. तर सगळ्यात महत्वाचं काय, मी मगाशी जे सांगितलं पासिंगच्या क्रायटेरियानुसारच, तर परत फोकस त्याच 5 इम्पॉर्टंट टॉपिक्सकडे किंवा क्वेश्चनकडे जातो. आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल किंवा सॉलिड मेकॅनिक्स असेल तर क्वेश्चनचं मॅक्सिमम आणि मिनिमम वेटेज जर आपण ठरवलं तर तो 8 to 9 मार्क्सचा क्वेश्चन असतो. आणि स्टुडंट फोकस करा सर की जर 8 to 9 मार्क्स आपण कन्सिडर केले आणि मल्टिप्लाय 5 केलं तर किती होतात? 8 मल्टिप्लाय जर 5 मिनिमम घेतलं तर किती होतात? नियर अबाउट 40 मार्क्स होतात स्टुडंट. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे 40 मार्क्स आउट ऑफ 70. गॉट इट? म्हणजे मी पासिंगला कधीच क्रॉस करतोय इनसेमचे मार्क्स बाजूला ठेवून. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून मी एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, युनिट 1 वर जर गेलं तर इलास्टिक कॉन्स्टंट ज्याच्यामध्ये तुम्हाला म्यू आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आहे, बल्क मॉड्युलस आहे, याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. नेक्स्ट युनिट नंबर 2 वर गेल्यानंतर SFD BMD मध्ये सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर यावर जे वेगवेगळ्या प्रकारचे लोडिंग दिलेले आहेत त्यावर प्रॅक्टिस करून करायचे आहेत. त्याच्यानंतर युनिट नंबर 3 वर तुम्हाला शिअर स्ट्रेस अँड बेंडिंग स्ट्रेस टी सेक्शनचा हा आलाच पाहिजे. 9 मार्क्सला येणारा क्वेश्चन फिक्स आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 वर गेल्यानंतर तुम्हाला टॉर्शन वर, डायमीटर ऑफ शाफ्ट आणि त्याच्यामध्ये एखादा अननोन पॅरामीटर्स येतो, त्याच्यामध्ये पण आपण म्हणतो की जसा टाऊ अपॉन आर जो आहे, त्याच्यानंतर तुमचा टी अपॉन जी आहे, म्हणजे त्या मधला एक पॅरामीटर तुम्हाला अननोन येतो. 100% तो येणारा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं बेंडिंग स्ट्रेस ऑन कॉलम सेक्शन ऍट एव्हरी कॉर्नर, दॅट इज ABCD, यावर येणारा 100% 8 to 9 मार्क्सचा क्वेश्चन आहे. सो स्टुडंट, आय थिंक मी हे 5 क्वेश्चन जे शेअर केलेत याची जर प्रॅक्टिस तुम्ही केली तर यू विल गेट द 40 मार्क्स 100%. आणि न्यूमेरिकल ओरिएंटेड आहे. ऍट द लास्ट तुम्ही ते आन्सर काढलं, यू विल गेट 8 out of 8 मार्क्स. येस. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. सो सर, आपल्या या सेगमेंटमध्येच एक न्यू सेगमेंट आहे, तो आपण त्याची सुरुवात करणार आहोत आता, आणि त्याचं नाव आहे रॅपिड फायर. सो रॅपिड फायर क्वेश्चन्स असतील खूप सारे, तुम्हाला शॉर्ट्स घेता घेता त्याचे आन्सर द्यायचे इन 1 वर्ड. ठीक आहे? इन 1 वर्ड. हा, इन 1 वर्ड त्या टाईपचा आन्सर द्यायचा तुम्हाला. ओके. सो मनोज सोनवणे सर, फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. स्टॉक समवन इन ऑनलाईन. स्टॉक समवन
इन ऑनलाईन? स्टॉक म्हणजे स्टॉक म्हणजे बघणं. स्टॉक करणं, हा स्टॉक करणं शॉर्ट ऑनलाईन मध्ये. ऑनलाईन म्हणजे इंटरनेट. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, XYZ. स्टॉक केले का कोणाला तुम्ही ऑनलाईन मध्ये ते सांगा. नाही बरं. कोणतरी असेल सर, नाही. कोणी ना कोणी असेल स्टॉक केल्यामध्ये. कर जितेश, स्टॉक नाही केलंय सर ऑनलाईन मध्ये पण. ओके. स्टॉक म्हणजे एक्झॅक्टली काय मला सांगा. स्टॉक म्हणजे सर ऍक्च्युली काय म्हणतो आपल्याला, कोणाचा पाठीलाग करणं ऑनलाईन मध्ये. म्हणजे आपण त्याला फॉलो करतो नाही का, की खूप दिवसापासून क्रश म्हणतो, फॉलो करतो आपण त्यांना, त्या गोष्टी नाही, नाही केल्या. नाही. ठीक आहे, ओके. खरंच नाही. सर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी पवार सर. फॉरगट अ बर्थडे म्हणजे बर्थडे विसरले का तुम्ही तुमचा कधी? बर्थडे स्वतःचा बर्थडे. सर शॉर्ट घ्या, शॉर्ट. शॉर्ट घेता सांगा. फॉरगॉट अ बर्थडे म्हणजे कधी असं झालंय की तुम्ही एखादी वर्षामध्ये कधी बर्थडे वगैरे विसरले तुमचा, फक्त जे शेड्यूल चालू आहे तेच चालू आहे, त्या टाइप मध्ये काय? कामात विसरून गेले. हा, कामात काही विसरून गेले, College. बर्थडेचे डेट काय काय नाही. कॉलेज टाइम, हा टाइम. नो, मी विसरलं तरी कोणीतरी आठवण करून दिली. ओके ओके ओके, कोणतरी आठवण करून दिली. ठीक आहे सर. मनोज सर तुमच्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्राईड ड्युरिंग अ मूवी. कधी रडले का तुम्ही कोणती हो, मूवी बघताना? हो. कोणती मूवी? शॉर्ट घेता सांगा. एक शॉर्ट घ्या पूर्ण आता. सर होऊन जाऊ द्या पूर्ण. आ. मिरची मास्टर आहे. पिक्चर पिक्चर जबरदस्त. जोलो चिप्स चॅलेंज मध्ये मचा दिया था. मला पछाडे करून टाकलं. सर सांगा. Movie. गोविंदाचा एक मूवी आहे, जुना मूवी, स्वर्ग म्हणून. ओके. वर्क. त्याच्यामध्ये राजेश खन्नाचा त्याचा एक सीन. ओके, ते बघून राजेश खन्ना त्याला घराबाहेर काढतो. हा, ओके. तो बघून थोडा इमोशनल झाले. ठीक आहे, मी शो करत असेल. ओके. पवार सर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. लास्ट सॉन्ग यू प्लेड इन रिपीट. लास्ट गाणं कोणतं आहे तुम्ही की रिपीट ऐकलेलं आहे? आता मोबाईल मध्ये तुम्ही दाखवू शकता, स्पॉटीफाय, युट्यूब, कोणतं पण प्लॅटफॉर्मवर हर घडी बदल रही है. दाखवू शकता तुम्ही आता, म्हणजे लास्टली प्ले केलेलं सॉन्ग दाखवायचंय कोणतं तरी. हा मोबाईल कुठे? लास्ट सॉन्ग कोणतं ऐकलंय तुम्ही ते दाखवा फक्त. तेच कशावर कुठेही पण ना. हा कुठे? सर शॉर्ट राहिला. सर शॉर्ट घेता सांगा. शॉर्ट महत्वाचं. फील घेत आहे सर, मस्त फील घेताय तुम्ही सर. घेऊन टाका. ओपन करून 1 मिनिट दाखव. सर झालं पोटाचं व्यायामच साफ द्या. फ्रेश नाही खरं पुण्याला जायचं नसतं रे, 2 संपलं असतं. अरे कॅमेरा बंद करून कॅमेरा बंद करून सर संपले पाहिजे आज. नाही. ओपन होत आहे. ओके ओके ओके, होऊ द्या सर. ओपनिंग आहे ना. सर तोपर्यंत आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ मनोज सोनवणे सरांसाठी. फर्स्ट तुम्हाला ऍप. स्क्रीन दाखवायची का? येस. ते ओपन बघा. ठीक आहे. Yes. करण शो करा. त्याच्यातच येईल ना ते खाली. करेक्ट. हा, 1 सेकंड. ओके, डन. कल होना हो. ओके. मनोज सोनवणे सर नेक्स्ट क्वेश्चन आहे. फर्स्ट ऍप यू ओपन डेली. व्हॉट्सअप. दाखवू शकता? व्हॉट्सअप पण दाखवून द्या, माहिती ऑडियन्सला पण दाखवून द्या. ठीक आहे. डेली ओपन करणारे फर्स्ट. सर तुमचं आवडतं गाणं वाटतं, एकदा व्हायला पाहिजे. सर होऊन जाऊ द्या आज गाणं. एवढं पूर्ण नाही येते सर शॉर्ट वर गाणं सर. ओके, डन सर, डन. सर शॉर्ट घ्या आणि 1-2 लाईन झाल्या पाहिजे. कल होणार. सर एक शॉर्ट होऊ द्या. सरांनी शॉर्ट संपवले वाटतं सगळे. अरे सर आहे काहीतरी बाकी असेल सर. ओहो, ते भारी खतरनाक. मस्त आहे. चलो हे वारी. ठीक आहे सर, एक गाणं. हर घड़ी बदल रही है धूप जिंदगी, चाव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो, कल हो ना हो. ओके. झाले. ठीक आहे सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे.
पवार सरांसाठी मोस्ट युजलेस परचेस ऑन एव्हर. मोस्ट युजलेस परचेस कोणती वस्तू आहे तुम्ही किती युजलेस परचेस केली आहे तुम्ही, म्हणजे त्याचा युजच होत नाही पण तुम्ही परचेस केलेली या टाईपची कोणती वस्तू आहे? असेल सर, काहीतरी असेल. ओके, काहीतरी असेल सर. आठवा. जितेश तुझी कोणती मोस्ट युजलेस परचेस? ब्लेझर. ठीक आहे, होतो का नाही? होतो. अच्छा, ब्लेझर. ब्लेझर. सरांना काय वाटतं? लॅपटॉपची केस कव्हर आहे. युजलेस म्हणण्यापेक्षा म्हणजे खूपच वापरच होत नाही असं जर असेल तर लॅपटॉपची केस कव्हर आहे. हा. तो आला तसंच कबड मध्ये हा. आणि लॅपटॉप मी तसंच बॅगेत घेऊन फिरतोय. ओके, लॅपटॉप कव्हर. ठीक आहे. मनोज सोनवणे सर, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. वन थिंग यू आर ऍडिक्टेड टू. वन थिंग ऍडिक्टेड टू सांगा. आज रिव्ह्यू जाऊ द्या शॉर्ट वर. सर शॉर्ट घेता आहे बाकी शॉर्ट आहे. सर घ्या, एक सिप मारा. सर एक सिप. ओ खतरनाक. सरांनी तर तोंडामध्ये कोणत्या टेस्ट मिक्स झाल्या आम्हाला कळत नाही. मी ऍडिक्टेड आहे माझ्या लहान मुलीशी खेळायला. ओके. ग्रेट सर. तिच्यासोबत जोपर्यंत खेळत नाही तोपर्यंत माझे दिवस राहतो. ओके. पवार सर, एक हायपोथेटिकल सिच्युएशन दिली जाईल तुम्हाला. ठीक आहे, इमॅजिन करायचं फक्त. इफ एक्झाम्स वेअर कॅन्सल, एंड सेम एक्झाम कॅन्सल झाले तर त्यावेळी काय सर शिक्षक आहे? येस ऑन विच पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू आर एज ऍक्च्युअली शिक्षक म्हणून सांगायचं तुम्हाला की तुमचा काय रोल असणार आहे की एक्झाम कॅन्सल झाले तर. हायपोथेटिकल सिच्युएशन ओके. मग त्याचे काही ड्रॉबॅक्स आणि गुड पॉइंट सांगू शकता तुम्ही की तुम्ही काय करणार आहे. ऍक्च्युअली एक्झाम कॅन्सल झाली, फॉर एक्झाम्पल आता एंड सेम एक्झाम जे चालू आहे ते इलेक्शन किंवा काही कारणास्तव कॅन्सल झाले. म्हणजे होणारच नाही असं situation. हा होणारच नाही. डायरेक्टली कॅन्सल, डायरेक्टली रिशेड्यूल वगैरे काहीच नाही, डायरेक्ट कॅन्सल. ओके. तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू असणार आहे मुलांना सांगा, ऑडियन्सला आमच्या. ऍक्च्युली एक्झाम कॅन्सल होणं म्हणजे ही एक सर सिप घेता का? अरे हा, पवार सर सिपच घेतलेले. लास्ट आहे नॉर्मल. यस सर, सर घ्या घेऊन टाक. होऊन जाऊ द्या सर. वाव. ओके. ऍक्च्युली एक्झाम कॅन्सल होणं म्हणजे ही एक वेगळीच गोष्ट असू शकते, पण ठीक आहे, जरा ती कॅन्सलच झाली तर माझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय असेल? माझा पॉइंट ऑफ व्ह्यू विद्यार्थ्यांना हेच असेल की एक्झाम फक्त तुमची जरी प्रॅक्टिकली कॅन्सल झालेली असेल तरी यू हॅव टू अनालाइज युअर सेल्फ. एक्झाम ऍक्च्युली ही फक्त तुमच्या मार्क ग्रेडिंगने तुमचं स्किल डेव्हलप करणारी नसते. यस, ते फक्त एक छोटे छोटे गेट्स तुम्हाला दिलेले असतात तुमच्या लाईफ मध्ये करिअर घडवण्यासाठी. पण तुम्ही असं समजायचं की आपल्याला एक गेट फ्री मध्ये मिळालाय. असतं ना, काही गेम्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला एखादा पॉईंट असा असतो की जिथे तुम्ही पण काही ऑनलाईन गेम खेळत असाल किंवा असतात की तिथे आपल्याला एक गेट असा मिळतो, बोनस मिळतो. यस, बट दॅट इज द ऍडव्हान्टेजेस फॉर यू. म्हणजे मला माझ्या लाईफ मध्ये कुठेतरी एक रेस्ट्रिक्शन येणार होतं, ते आता नाहीये. सो दॅट विल बी द ऍडव्हान्टेजेस, आणि त्या ऍडव्हान्टेजेसला पॉझिटिव्हली घेऊन तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अजून फास्ट ग्रो करायचं आहे. मी हेच सजेस्ट करेन. याचा असा आनंद व्यक्त नाही करायचा की अरे माझी एक्झामच नाहीये, त्याला मी वाचलो किंवा XYZ. दॅट विल बी द ऍडव्हान्टेजेस, आणि तो पॉझिटिव्ह ऍडव्हान्टेजेस घेऊनच पुढे तुम्हाला मूव्ह करायचं. ओके सर, ठीक आहे सर. लास्ट क्वेश्चन आहे मनोज सोनवणे सरांसाठी. सर ही पण एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे की इफ यू आर मिलेनियर. इफ यू आर आय एम मिलेनियर. येस, काय करणार तुम्ही? सर लास्ट शॉट. सर लास्ट शॉट घेऊन टाका लास्ट क्वेश्चन वर. मिलेनियरचं शॉर्ट आहे सर. सर मिलेनियर. मी लॅम्बोर्गिनी घेतली असते. ओके, अजून सर अजून सांगा, आम्हाला थोडं डीप मध्ये जायचं. लॅम्बोर्गिनी घेतली असती, काही मनी मी इन्व्हेस्ट केले असते स्टॉक मार्केटमध्ये, नंतर स्वतःच एक मोठं फार्म हाऊस वगैरे परचेस केलं असतं. ओके. आणि आई वडिलांना फिरायला पाठवलं. सर कुठे इंडियामध्येच का बाहेर? आउट ऑफ इंडियामध्येच. ओके. तर या क्वेश्चन वरच आपण आपला शो एंड करणार आहे आता. सो सर काय वाटतंय पर्पल हॅट बद्दल इन वन वर्ड मध्ये काहीतरी झालं पाहिजे? जसं मी मागे बोललो होतो, पर्पल हॅट इज अन इन्स्टिट्यूट विच एम्पॉवर्स द स्टुडंट. ओके. इट इज एम्पॉवरिंग द स्टुडंट. ओके सर, तुम्ही पण सांगा पर्पल हॅट बद्दल वन वर्ड. तुमचा तो लाईट हाऊस आहे, ज्यावेळेस तुम्ही भरकटता ते एक लाईट हाऊस असतो किनाऱ्याच्या कडेला, मग आपल्याला तो दिशा देतो
अरे दॅट इज द राईट पाथ. ओके सो पर्पल हॅट इन्स्टिट्यूट इज युअर लाईट हाऊस. ओके जितेश सरप्राईज बाकी वाटतं काहीतरी. ठीक आहे ठीक आहे सर सरप्राईज बाकी. जितेश सरप्राईज प्लीज. हा ठीक आहे घेऊन ये सर. पण शॉर्ट्स कसे होते सर. मजा आली का शॉर्ट्सला. 2 शॉट एकदम क्लासिक होतं. हा एक सगळ्यात भांडला होता ग्रीन कलर. सांगतो पण नको करू. सर घ्या सर तोंड गोर काढा. सरप्राईज. सर लास्ट शॉट. हे पण वेगळं क्लिअर सरप्राईज. सर हे मजामा सरप्राईज. सांगितल्यावर थांबा थांबा थांबा. ओके ओके ओके. सर अजून एक सरप्राईज आहे त्याच्यामध्ये. वेट वेट वेट. काय करायचं जितेश. करे सर रिव्हिल. हो मग. मंगेश सर तुमच्यासाठी पण एक सरप्राईज आहे. अरे बापरे. ऍक्च्युअली तुमच्यासाठी एक स्पेशल शॉट बनवलाय आम्ही. सो हा तुम्ही घेऊ शकता. दिस इज तुमच्यासाठी एक स्पेशल शॉट आहे. ओके दाखवू शकता तुम्ही. वन टाइम फिनिश करायचा सर. ओके वन टाइम फिनिश करायचं. सर पुढे थांबले तरी चालेल. तुम्ही पुढे थांबले तरी चालेल. ऍक्च्युअली घे घे घे. सर सर या सर या सर या. या सर या सर. या सर. असू दे असू दे. ओके Done? एक सेकंड. काय करतील थांब. चेअर ऍडजस्ट कर बरं जितेश. एक चेअर ऍडजस्ट कर लगेच. सर वन टाइम मध्ये फिनिश करायचे तिघ शॉट. मलाच दिला यार. मला वाटलं तुम्ही नाही सर बेस्ट शॉट आहे. जिंदगी का बेस्ट शॉट. हा इथे इथे सर. थंडी पे आमरस. सर बसा. सर जेव्हा स्टार्ट सांगेल ना मी तिघांना एक एक शॉट संपवायचा आहे. ठीक आहे सर. पुढे या थोडं. या या फ्रेम मध्ये आले पोट पाहिजे. खराब नाही होणार. या पुढे या. ओके सर पण येऊ द्या फ्रेम मध्ये. ओके येत आहे थोडस वरती होऊ. हे वरती. सर कैरी पण आहे वाटत. सर सगळ्यात बेस्ट आहे ते घ्या. सर सगळ्यात बेस्ट आहे. लाईफ का बेस्ट शॉट आहे सर. हो सर तुम्हाला काय कैरी पण आहे. जबरदस्त. ओके सर रेडी. जेव्हा मी 3, 2, 1 स्टार्ट म्हणेल ना एका गोट मध्ये पूर्ण शॉट संपवायचा आहे. बक्षीस आहे का? काय म्हणतो जितेश. सर तुमच्यासाठी बक्षीस. सर आहे मंगेश सरांसाठी पण बक्षीस देऊया आपण. चलो ओके जितेश रेडी. सर रेडी. हा. मंगेश सर रेडी. Yes, चलो yes. 3, 2, 1 स्टार्ट. घ्या पिऊन. फिनिश. ओके सर काय वाटतोय शॉट. ऑलरेडी एक्सपिरियन्स. अनुभव होता. सर शॉट कसा होता. आता तुम्ही अनुभव शेअर करू शकता ऑडियन्सला की सर यांनी काय घेतलेलं आहे आता सध्या. सर सरांनी 3 मिरच्या आणि झोलो चिप्स 250 रुपयाची एकच चिप्स. सरांची काय सर घ्या पाणी घ्या. सर घ्या घ्या घ्या. सर कसा वाटला लास्ट शॉट. मजा आली. चांगलं होतं, चांगलं हा होतं. ये अच्छा था ये बोला. ठीक आहे सरांना विचारा. सर. त्यांचा last shot. पवार सर कसा वाटला. Shot. मंगेश सर तुम्ही सांगून द्या आज रॅपअप तुमच्याकडून आज. नाही, त्यांना नाही, आता 2 दिवस थंडी वाजणार नाही. अरे, काय खरं सांगा मला तुम्ही. काय सर. सर एक वेळा घ्या आम्ही सांगतो तुम्हाला. नाही ना घेतलं काय होतं राज? हा सर हे भयंकर शॉट होता. बापरे, खूप डेंजर. मी काय कसं ये शॉट नाही नाही ये शॉट का नाम था. कोणता सर तिकडे आवळा होता. आवड आहे. हा इथे मला तो होता. हे लेमन ज्यूस आवळ्याचा आणि त्यात पण अजून काय काहीतरी मेन फीचर ऍड हा, सर. आणि- वो रेसिपी हमारी ही सिर्फ. बापरे. नाही, नुसता आवळा नाही एवढा. हा. सर तुम्हाला सांगू काय होतं मी सांगू. काय सर सांगा. लिंबाच्या झाडाचं नाही 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 सर नाही नाही नाही. एवढं कारलं यस. नाही कारला सोबत बी खूप काही गोष्टी होत्या. आणि हे प्युअर लिंबू आहे का. हा घ्या सर प्युअर लिंबू. कुठे भेटले तुम्हाला असे डेंजरस? ते बनवत होते तिकडे वाटतं. लिंबू आणि डेंजरस आहे मला. लिंबू. सर एक ट्राय करतो शॉट. हो. ओके सो ठीक आहे या गोष्टीवरच आपण आपला शो रॅपअप करणार आहे आता. ठीक आहे सर काय म्हणता मजा आली. एक नंबर. मजा आली खरं. ठीक आहे सो सर या गोष्टीवरच आपण आपला शो आता रॅपअप करूया. मिळवा परत एक नेक्स्ट एपिसोड मध्ये एपिसोड नंबर 8 मध्ये. सो रॅपअप शो चलो.